शेतकऱ्यांचा फळबागा लागवडीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढतोय। केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील फळबागा लागवड योजनेस प्रोत्साहन देत आहे। फळबागा लागवडीसाठी विविध अनुदान योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। फळ पिकातून उत्पादन आणि उत्पादनाबरोबरच पर्यावरण संतुलनाचं मोठं काम होतंय। त्यामुळेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळण्याची आवश्यकता आहे। आज आपण आंब्याची लागवड करताना आंब्याचं कलम कसं निवडावं याविषयी औरंगाबाद इथल्या हिमायत फळ बाग केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्याकडून माहिती घेऊयात। गेले सलग 2 वर्ष अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातल्या फळबागा मोठ्या प्रमाणावर जळाल्या आहेत। यंदा पुन्हा पावसानं सुरुवात केलेली आहे, आशादायी सुरुवात झालेली आहे पावसाची। त्यामुळे आपण पुन्हा एकदा फळबाग लागवडीकडे वळावं असं आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्राचे प्रभारी डॉक्टर संजय पाटील यांनी केलेलं आहे। आज आपण महाराष्ट्रातलं एक प्रमुख फळपीक असलेलं आंबा या पिकाची रोपवाटिकेतून कशी खरेदी करायची, त्याची काय काळजी घ्यायची याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण जे फळपीक लागवड करणार आहोत त्या फळपिकामध्ये आपल्या भागातलं वातावरण कशा प्रकारचं आहे आणि आपली जमीन कोणत्या फळपिकासाठी योग्य आहे याचा विचार शेतकरी बांधवांनी केला पाहिजे। आता मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये केशर आंबा लागवडीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि या ठिकाणचं जे जमीन आहे ही देखील केशर आंबा लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आता आंबा लागवड करायची म्हटल्यावर शेतकरी बांधवांनी कलम खरेदी करत असताना कलमं ही शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका या ठिकाणाहूनच खरेदी केली पाहिजे, कारण या ठिकाणी आपल्याला जातिवंत रोपं मिळू शकतात। यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत फळ संशोधन केंद्र हिमायत बाग या ठिकाणी आम्ही केशर आंब्याची मोठ्या प्रमाणावर रोपं शेतकरी बांधवांसाठी तयार केलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळे ही रोपं आज रोजी आमच्याकडे विक्रीसाठी तयार आहेत। शेतकरी बांधवांनी रोपाची निवड करत असताना ते रोप जातिवंत व खात्रीचं आहे किंवा नाही याची तपासणी स्वतःच केली पाहिजे। सर्वप्रथम आपण जे फळपीक लागवड करणार आहोत त्या फळपिकामध्ये आपल्या भागातलं वातावरण कशा प्रकारचं आहे आणि आपली जमीन कोणत्या फळपिकासाठी योग्य आहे याचा विचार शेतकरी बांधवांनी केला पाहिजे। आता मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये केशर आंबा लागवडीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि या ठिकाणचं जे जमीन आहे ही देखील केशर आंबा लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आता आंबा लागवड करायची म्हटल्यावर शेतकरी बांधवांनी कलम खरेदी करत असताना कलमं ही शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका या ठिकाणाहूनच खरेदी केली पाहिजे, कारण या ठिकाणी आपल्याला जातिवंत रोपं मिळू शकतात। यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत फळ संशोधन केंद्र हिमायत बाग या ठिकाणी आम्ही केशर आंब्याची मोठ्या प्रमाणावर रोपं शेतकरी बांधवांसाठी तयार केलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळे ही रोपं आज रोजी आमच्याकडे विक्रीसाठी तयार आहेत। शेतकरी बांधवांनी रोपाची निवड करत असताना ते रोप जातिवंत व खात्रीचं आहे किंवा नाही याची तपासणी स्वतःच केली पाहिजे। या ठिकाणी हे जे रोप आहे हे रोप आपण बघितल्याबरोबर तंदुरुस्त आहे। हे रोप या रोपावर कुठल्याही किडी व रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही। याची जे पानं आहेत या पानावर कुठल्याही प्रकारचा पेस्ट वा डिसीज ज्याला आपण कीड व रोग म्हणतो याचा प्रादुर्भाव देखील झालेला नाही आणि ही जी तजेलदार पानं आहे हे रोप हेल्दी आहे। चटकन याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हे रोप मनामध्ये भरतं। अशा रोपाची आपण निवड केली पाहिजे। या रोपाचा जो कलम कांडी याला वरचा भाग जो आहे याला आपण कलम कांडी म्हणतो आणि खालचा भाग जो याला आपण खुंट म्हणतो। खुंट व कलम कांडी या दोघांची जी जाडी आहे ती एकच असली पाहिजे किंवा एक समान असली पाहिजे। आता या ठिकाणी हा जो जॉईंट मारलेला आहे हा जॉईंट एकसंध असला पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिकामी जागा असता कामा नये। अन्यथा त्या ठिकाणी जर रिकामी जागा असेल तर कलम लावल्यानंतर ते जागेवरच मरतंय। म्हणून शेतकरी बांधवांनी कलमाची खरेदी करत असताना त्या ठिकाणचा जोड एकसंध आहे किंवा नाही हे प्रामुख्यानं बघितलं पाहिजे। दुसरी गोष्ट की हा जो कलम कांडी आहे या कलम कांडीवर कुठल्याही प्रकारचे काळपट बुरशीजन्य रोगाचे डाग असता कामा नये।
हे जे कलम आपण बघतोय अतिशय हिरवगार आहे. या ठिकाणची डोळे अतिशय फुगीर दिसत आहेत. यावर कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा अपाय झालेला नाही. आणि हे होऊ नये म्हणून कृषी विद्यापीठाच्या किंवा शासकीय रोपवाटिकामध्ये या कलम कांड्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली असते. म्हणून शेतकऱ्यांनी कधीही कलमं खरेदी करत असताना नोंदणीकृत रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका किंवा शासनमान्य रोपवाटिका या ठिकाणाहूनच कलमांची खरेदी केली पाहिजे. इतर रस्त्यालगत ज्या रोपवाटिका असतात किंवा बाहेरून आलेले लोक कुठेतरी रोपवाटिका म्हणजे रोपं विक्री करतात, या फंदामध्ये लोकांनी पडू नये. कारण अशा ठिकाणाहून जर आपण रोपं घेतली तर त्याची कुठल्याही प्रकारच्या जातीची खात्री आपल्याला देता येत नाही. किंबहुना शेतकऱ्यांनी झाड लावल्यानंतर 8-10 वर्षापर्यंत त्याला फळच येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची फसगत होऊ शकते आणि फळबाग लागवडीमध्ये एकदा झालेली चूक भविष्यामध्ये दुरुस्त करायला वाव नसतो. म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती असेल की त्यांनी रोपं खरेदी करताना शासनकृत रोपवाटिका किंवा मराठवाडा कृषी विद्यापीठाची रोपवाटिका अशा ठिकाणाहूनच रोपं खरेदी केली पाहिजे. सर, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी प्रमुख काही ज्या फळ रोपवाटिका आहेत शासकीय, त्याची थोडी आम्हाला माहिती सांगा. आता ही जी रोपं आपल्याला खरेदी करायची असतील तर यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी व त्याचं अंतर्गत असलेलं संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र हिमायतबाग या ठिकाणी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोपं उपलब्ध आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी आंब्याची कलमं खरेदी करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आंब्याची कलमं मिळू शकतील. कोकणातील लोकांसाठी हापूस कलमं जर खरेदी करायची असतील तर यासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची रोपं मिळू शकतील. विदर्भवासियांना जर रोपं खरेदी करायची असतील तर त्यांनी अकोला कृषी विद्यापीठामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणच्या रोपवाटिकामधूनच कलमं खरेदी केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त कृषी विभागाच्या ज्या रोपवाटिका आहे, प्रत्येक तालुक्याला कृषी विभागाने सुद्धा रोपवाटिका तयार केलेल्या आहे. अशा ठिकाणाहूनच शेतकऱ्यांनी कलमांची खरेदी केली पाहिजे. होते डॉक्टर संजय पाटील, फळ संशोधक, यांनी आपल्याला सांगितलं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा लागवडीसाठी पुढे यावं. बागा जाळायला जो मोठा गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मदत करावी. त्यातनं अर्थार्जन होईल, त्यातनं झाडं लावली जातील, पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि एकूणच समाजातही एक संतुलन राखलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन इम्रान मोहम्मदसह संदीप भुजबळ, साम TV, औरंगाबाद.